कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, ती परीक्षा आणि सातत्य याचा खूप जवळचा संबंध असतो. जेव्हा तुम्ही कोणत्या तरी परीक्षेची तयारी करत असता किंवा तुम्ही कुठलीही गोष्ट करत असाल, तर त्यामध्ये जर तुम्ही सातत्य बाळगू शकत नसाल, तर तुमचा रिझल्ट गेलाच म्हणून समजा. असंच माझ्यासोबत काहीसं होत आहे. ते म्हणजे संक्रांत होती. संक्रांतमध्ये 1-2 दिवस, त्यानंतर आमच्या घरी थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे आणि त्यामध्ये 2 दिवस बरंही नव्हतं. त्यामुळे 4 ते 5 दिवस झाले मी ना अभ्यासिकेत गेले, ना व्यवस्थित अभ्यास केला. त्यामुळे असं वाटते की आपली परीक्षा आता हातातून गेली की काय? कारण प्रत्येक विषयाला 5-5 दिवस ठरवून दिले होते रिव्हिजनसाठी आणि त्याचसोबत प्रॅक्टिस पण करायची होती. एकच सराव पेपर जो मी लाईव्ह तुमच्यासोबत शेअर केला तो माझा सोडवून झाला आहे. आणखी 3 ते 4 पेपर मला सोडवायचे आहेत आणि त्याच्या प्रिंट ऑलरेडी काढलेल्या आहेत. त्या सर्व प्रिंट काढून ठेवल्या, पण ते सोडवणं आता झाले नाही आहेत. ते आत्ता सोडवायचे आहेत. शेवटचे आपल्याजवळ फक्त 10 दिवस उरले असं आपण म्हणू शकतो. कारण आपली 2 तारखेला परीक्षा आहे आणि त्यामध्ये अजून 1-2 दिवस तर मध्ये जाणारच आहे. त्यामुळे फक्त 10 दिवस उरलेत आणि बरंचसं काही राहिलेलं आहे असं शेवटच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच वाटतं. कितीही आपण रिव्हिजन केली तरी तो कॉन्फिडन्स आपल्याला येत नाही आणि त्यामुळे मग आपला अभ्यासही कंटिन्यू होत नाही. कितीही मोटिवेशनल गोष्टी ऐका, कोण काय सांगतं या सगळ्या गोष्टींचा फरक पडत नाही, परंतु आपल्याला आपली तयारी माहिती असते आणि आपण ज्याप्रमाणे अभ्यास करतोय त्याप्रमाणे किती आपला अभ्यास झालेला आहे हे आपल्याला चांगलं माहिती असतं. त्यामुळे आपली परिस्थिती आपल्याला माहीत असते आणि आपणच ती पूर्णवत आणू शकतो. त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहेत. आता हे शेवटचे 10 दिवस उरलेत. सायन्स आणि इकॉनॉमिक्स 2 मेन सब्जेक्ट बाकी आहेत रिव्हिजनचे, ज्यामधलं इकॉनॉमिक्स तुम्हाला माहिती आहे मी आधीही केलेलं नाही आहे. सायन्स तरी केलेलं आहे, परंतु इकॉनॉमिक्स बाकी आहे आणि आता त्या विषयांवरती तुटून पडायची वेळ आलेली आहे. तर काल बऱ्याच दिवसानंतर मी अभ्यासिकेत गेले होते आणि आता तुम्ही जो पाहताय तो व्हिडिओ तर संक्रांतच्या आधीचा आहे. संक्रांतीच्या आधी जेव्हा मी अभ्यासिकेत गेले तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तेव्हा माझं पॉलिटीचं रिव्हिजन चालू होतं आणि पॉलिटीचं बऱ्यापैकी रिव्हिजन, त्याचसोबत PYQ सॉल्व्ह करणे जे 21,000 मध्ये आहेत हे दोन्ही मी केले होते. आता 21,000 मध्ये मेन्सचे खूप सारे प्रश्न आहेत, त्यामुळे वेळ तर जातोच, परंतु जर आपल्याला उत्तर आलं नाही तर थोडंसं डिमोटिवेटसुद्धा व्हायला होतं. परंतु टेन्शन घेऊ नका, तुम्ही जो पेपर सोडवणार आहे तो पूर्वच आहे आणि नंतर आपल्याला वेळ मिळणार आहे. आपल्याला म्हणजे तुम्हाला तरी नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्हाला जे काही प्रश्न त्यात दिसत आहेत ते सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. नसतील सॉल्व्ह होत तर ॲटलिस्ट उत्तरे तरी बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. परंतु ज्यांनी अजिबात केलेलं नाही आहे त्यांना त्यामध्ये खूप वेळ जाऊ शकतो आणि त्याचं मग टेन्शन येऊ शकतं. तर तुम्ही ते तुमच्या रिस्कवरती करा आता, कारण शेवटचे 10 दिवस आहेत आणि या 10 दिवसांमध्ये कुणालाही कुठलीही ॲडवाईस देणं म्हणजे मूर्खपणाचं ठरेल. कारण कुणाची कितपत तयारी आहे हे कुणाला माहिती नसतं. त्यामुळे जे झालेलं आहे ते जर रिवाईज करणं होत असेल तर ते बेटर आहे काहीतरी नवीन करण्यापेक्षा किंवा कुठलाही नवीन प्रश्न सोडवण्यापेक्षा. जेव्हा जेव्हाही अभ्यासात गॅप पडतो तेव्हा पूर्वस्थितीवर येण्यासाठी मी नेहमी असं करते की जे कुठले आपल्याकडे क्वेश्चन पेपर आहेत तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आपण सिलेबसशी रिलेट करतो, त्याचसोबत आपल्या कंटेंटशी रिलेट करू शकतो आणि मग आपलं काय राहिलेलं आहे हे आपल्याच लक्षात येतं आणि मग आपण परत आपल्या अभ्यासाला सुरुवात करू शकतो. तर तुम्हीसुद्धा अभ्यासामध्ये जर असा कधी खंड पडला तर हे ट्राय करू शकता. तुमच्याकडे जेही क्वेश्चन पेपर असतील किंवा जेही तुमच्याकडे असं PYQचं बुक असेल तर ते सॉल्व्ह करायचं, जेणेकरून मग आपल्याला लक्षात येतं की आपण जे वाचतोय ते योग्य आहे की नाही आणि आपण जे काही आतापर्यंत वाचलं ते आपल्याला आठवतं आहे की नाही. कारण प्रॅक्टिसशिवाय कुठलीच गोष्ट तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही ज्या ट्रॅकवरती चाललात ते योग्य आहे की नाही. त्यामुळे PYQ सॉल्व्ह करणे हे बेटर आहे आणि इथे माझे पॉलिटीचे PYQ बऱ्यापैकी सॉल्व्ह करून झालेले आहेत. पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री या विषयांची चांगल्यापैकी रिव्हिजन झालेली आहे, परंतु परत ते करावी लागणार आहे. कारण की गॅप पडला की असं वाटतं सगळंच विसरलं का, आपल्या डोक्यात काही राहिलेलंच नाही आहे का, अशी सिच्युएशन प्रत्येकासोबत येत असते. त्यामुळे त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. काही आपल्या डोक्यातून जात नसतं, फक्त थोडंसं त्याला टच करायची गरज असते आणि तुमच्याकडे आहे तितका वेळ तुम्ही दिलात तर ते नक्की होऊ शकतं. 13 दिवसाचे 26 दिवसही होऊ शकतात जर आपण जास्त वेळ डिवोट केला तर. त्यासाठी फक्त आपल्याला जास्तीत जास्त वेळ तिथे द्यावा लागेल आपल्या रिव्हिजनला आणि आपलं जे राहिलेलं आहे ते आधी कंप्लीट करावं लागेल आणि मग उरलेल्या वेळात हे जे झालेले विषय आहेत त्याचं थोडंफार तुम्हाला तिथे ओव्हरलुक करून घ्यावं लागेल, जेणेकरून जे तुमचं झालेलं आहे ते तुम्हाला पुन्हा रिमाइंड होईल आणि ते चांगल्या प्रकारे लक्षातसुद्धा येईल. सो टेन्शन घेण्याने काहीही होणार नाही आहे. गेलेले दिवस काही परत येणार नाही आहेत, गेलेली वेळही परत येणार नाही आहे. त्यामुळे जी वेळ हातात आहे ना त्या वेळेचा चांगला उपयोग करणं आपल्यासाठी मस्ट आहे. आता बरेचसे मराठी ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळत असतील स्टडी रिलेटेड. खूप कमी ब्लॉग आधी होते, तर आता भरपूर सारे ब्लॉग्स येत आहेत आणि त्या सगळ्यांमधून तुम्ही मोटिवेशन घेत असाल. परंतु इनर मोटिवेशन जे असतं ना, इनर मोटिवेशन म्हणण्यापेक्षा जेव्हा एखाद्या कुठल्याही गोष्टीची जेव्हा आपल्याला गरज निर्माण होते तेव्हाच आपण ती गोष्ट करत असतो आणि त्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही.
कुणाच्याही बाह्य मोटिवेशनने तुम्ही एका तासासाठी, एका दिवसासाठी, 4-5 दिवसांसाठी मोटिवेट व्हाल, परंतु जर का तुम्ही आतून जर का तयार नसाल किंवा तुम्हाला जर का इंटरनली वाटत नसेल की मी हे करायलाच पाहिजे किंवा मला या गोष्टीची खूप नितांत गरज आहे, तोपर्यंत ती गोष्ट काही तुमच्याकडून घडत नाही. आणि त्यामुळेच मग असं गॅप पडणं असेल किंवा आपला वेळ जाणं असेल किंवा जे काही करतोय ते ऑन ट्रॅक नसेल किंवा जे काही केलेलं आहे त्याबद्दल सिरियसनेस नसेल, ह्या गोष्टी घडत राहतात. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ना, त्यामध्ये तुम्ही स्वतःहून त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन जर का केलं तर ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं असं मला वाटतं. त्यामुळे नक्की ते ट्राय करा. तर हा आहे संक्रांतीचा व्हिडिओ. आणि संक्रांतीला आमच्याकडे अशा प्रकारे सुगडं म्हणतात याला. ते मडके असतात छोटे छोटे काळ्या कलरचे, त्यांचं पूजन केलं जातं आणि जे वाणाचं सामान आहे तर ते त्यामध्ये भरून ते झाकून ठेवलं जातं. आणि मग संध्याकाळी 5 सुवासिनींना बोलावून, म्हणजे 4 जणींना बोलावून ते दिलं जातं आणि एक आपल्या घरातल्या तुळशीला दिलं जातं. तर यावर्षी आमच्या सुजाताची पहिली संक्रांत आहे, त्यामुळे तिच्या हाताने पूजा केली, आम्ही सुद्धा पूजा केली. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी संक्रांती करणार होतो, म्हणजे हळदी कुंकू करणार होतो, परंतु आमच्या घरामध्ये कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे आणि थोड्याशा गोष्टी मॅनेज झाल्या नाही, त्यामुळे मग ते लेट करणार आहे. तर आम्ही पुढचा एक दिवस त्यासाठी ठरवला होता आता, म्हणजे तोही दिवस एक जाणार आहे. तर हा दिवस तर पूर्ण संक्रांतमध्येच गेला. त्यानंतर बरं नव्हतं वाटत, त्यामुळे मी त्या दिवशी काही गेले नाही. तर संध्याकाळी अशा प्रकारे तेच वाण एकमेकींना देऊन मग त्यावरती उखाणेसुद्धा घेतले जातात. तर तुम्हाला सगळं आमच्या घराचं सगळं चेंजच झालेलं दिसेल, कारण खालचं सामान वर नेले, शिफ्टिंग झाली आमची वरती, त्यानंतर खाली कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे सगळ्या घरामध्ये अस्ताव्यस्तता आहे. तर सगळीकडे आमच्या घरी काम चालू आहे, त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब झालेलं आहे. परंतु आता लवकरच सगळ्या गोष्टी पूर्ववत होतील आणि मग सगळ्या गोष्टी सेट झाल्यावरती अभ्यासाला सुद्धा चांगल्या प्रकारे वेळ देता येईल. सो आता बऱ्यापैकी ते झालेलं आहे. तर तुम्हाला दिसेल आता पुढे क्लिपमध्ये मी दाखवलेलं आहे. तर पहा, आमची किचन पूर्ण चेंज झाली. आधी तिकडच्या साईडला गॅस होता, आता इकडच्या साईडला आला, थोडंसं मॉड्युलर किचन वगैरे होणार आहे. आणि इकडे टाईल्स नव्हत्या, त्या टाईल्स बसून घेतलेल्या आहेत. सो अशा प्रकारे आता घरातलं रिनोव्हेशनचं एक प्रकारे काम चालू आहे आणि यामध्ये बराचसा वेळ जातो आहे. अंगणातसुद्धा अशा प्रकारे रिनोव्हेशनचं काम चालू आहे. सो यामध्ये भरपूर वेळ गेला, माझा नाही गेला, मी जास्त काही काम केलंच नाही, परंतु थोडंसं डिस्टर्ब तर होतंच. त्यानंतर हा कालचा व्हिडिओ आहे. आणि काल फायनली मी अभ्यासिकेत गेले, थोडंसं लवकरच गेले होते. आणि अभ्यासिकेत जाऊन मग सुरुवात कुठून करायची तेच लक्षात येत नव्हतं. शेवटी आपलं 21,000 घेऊन बसले आणि त्यामधलेच PYQ मी सॉल्व करत बसले. आणि PYQ सॉल्व केल्यानंतर लक्षात आलं की आपण जे वाचलं होतं आधी ते आहे लक्षात, ते काही गेलं नाही डोक्यातून. परंतु जो कॉन्फिडन्स यायला पाहिजे ना, तो येत नसतो जेव्हा आपला गॅप पडतो अभ्यासामध्ये. परंतु तो जर आणायचा असेल तर एकदा रिव्हिजन करणे याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. त्यामुळे आता शक्य होईल तसं एक एक टॉपिक रिवाईज करायचा आहे. पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, त्याचसोबत आपला जो काही राहिलेले विषय आहेत, इकॉनॉमिक्स आणि आपलं सायन्स, तर त्यांची रिव्हिजन करायची आहे. त्याचसोबत मॅथ्स करायचं आहे आणि करंटसुद्धा चालू आहे. तर करंटचे तरी मी व्हिडिओज ऐकले, माझ्याकडे जी बॅच आहे ज्ञानदीप अकॅडमीची, तर त्यावरचा एक एक व्हिडिओ मी रोज ऐकत आहे, जेणेकरून ते तरी कंटिन्यू व्हावं. त्याचसोबत मॅथचे व्हिडिओ मात्र राहिलेले आहेत. 1 डे बॅच घेतलेली आहे मी सरांची, ती मला 2 दिवसात रिवाईज करायची आहे. हे सगळं प्लॅनिंग आहे आता डोक्यात. पाहूया या 13 दिवसात कशाप्रकारे सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट होतील, चांगल्या प्रकारे त्या वर्कआउट होतील अशी मला अपेक्षा तर आहे. पण काही सांगता येत नसतं पुढचा दिवस कसा असतो. सो ट्राय करत राहायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आता ते इम्प्लिमेंट करावंच लागणार आहे, कारण लास्ट चान्स आहे आता. आत्ता जर केलं नाही तर मग काही खरं नाही आहे. त्यानंतर किती वेळ देता येईल, कशाप्रकारे गोष्टी मॅनेज होतील हे काहीच सांगता येत नाही आहे. त्यामुळे सध्याची सिच्युएशन हातात आहे, म्हणजे जो हातात आहे ना तो वेळ वापरायचा. तुम्ही आत्ता काय करताय ते महत्त्वाचं आहे. तुम्ही काय ठरवलं होतं किंवा तुम्ही काय ठरवत आहात त्यानुसारच गोष्टी कधीच घडत नाहीत. त्यामुळे सध्या तुम्ही काय करताय, सध्याची कृती खूप महत्त्वाची असते. सो त्या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला आता इथे लक्ष द्यावं लागणार आहे. आणि तुम्हीसुद्धा जर का कुठे गॅप पडला असेल, आता बऱ्याचशा गृहिणींचं झालं संक्रांतमुळे 1-2 दिवस तर नक्कीच वेस्ट गेले. काही जणींनी त्यातही मॅनेज केलं असेल तर हॅट्स ऑफ टू देम. आणि ज्यांचं नाहीच झालं त्यांनी टेन्शन न घेता आता पुढे जायचं आहे. माझं तर नाही झालं, खोट्या गोष्टी मी कधी आपल्या व्लॉगमध्ये शेअर केल्याच नाही, तुम्हाला माहिती आहे. जे काही रिॲलिटीने म्हणजे रिअल घडत आहे तेच मी तुम्हाला दाखवते. आणि जेव्हा खरंच अभ्यास होत नाही तेव्हा तो झाला नाही असंच मी सांगते. त्यामुळे माझा खरंच या 2-3 दिवसात काहीच अभ्यास झाला नाही. व्हिडिओ ऐकून तितकं इफेक्टिव्ह होत नाही जोपर्यंत आपल्यासमोर हार्ड कॉपी नसते किंवा आपण एकच गोष्ट एका वेळी करत नसतो. तर त्यामुळे आपल्याला तो कॉन्फिडन्स येत नाही जोपर्यंत आपण फक्त एक सिंगल गोष्ट करत नाही. तर असंच काहीसं झालं. परंतु आता कालपासून मी पुन्हा स्टार्ट केलेलं आहे. आजसुद्धा मी सकाळी उठले होते, परंतु अभ्यास नाही झाला कारण अरण्याची शाळा होती आणि थोडंसं लेटच मला जाग आला, त्यामुळे काही अभ्यास सकाळी केला नाही. हो, पण मी सायन्सचा एक
व्हिडिओ ऐकला मॅडमचा, सोळंके मॅडमचा आणि मोनाली साळुंके मॅडमचा, सोळंकेने. तर त्यांचा जो व्हिडिओ आहे टेरिडो फार्टाचा तो मी ऐकला आणि त्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी रिवाईज केल्या, कारण ऑलरेडी ते केलेलं आहे मी प्लॅन्ट क्लासिफिकेशनचं. कारण आजपासून मी सायन्स करणार आहे आणि 5 दिवस सायन्ससाठी द्यायचे आहेत. सो जशा प्रकारे होईल तसं ते आता मॅनेज करूया. सायन्सबद्दल बऱ्याच जणांच्या क्वेरीज होते की नेमकं काय करायचं. बऱ्याच जणांचं सायन्स बाकी आहे, तर खूप काही नाही करायचं. तुम्ही जर भस्के सरांचं पुस्तक कंटिन्यू करत असाल, म्हणजे केलेलं असेल आधी, तर तेच कंटिन्यू करायचं, किंवा तुम्ही जे काही गोष्टी केल्या असतील त्याच कंटिन्यू करा. कुठल्याही विषयाच्या बाबतीत आता दुसरं काही करायचं नाही आहे. आणि जर झालंच नाही तुमचं काही, तर ॲटलिस्ट तुम्ही 2 ते 3 वर्षाचे PYQ तरी बघून घ्या सायन्सचे, जेणेकरून तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.